पालक बंधू भगिनी, विद्यार्थी बालमित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कथामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज कथा 5वी, क्रांतीची मशाल पेटली। ज्योतिरावांचं इंग्रजी शाळेतील शिक्षण पूर्ण झालं। गोविंदरावांना असं वाटू लागलं की माझ्या लेकानं मोठ्या पदावरची नोकरी करावी। तर सगुणाबाईंना वाटू लागलं की ज्योतिरावांनी फादर व्हावं आणि गरिबांची सेवा करावी। पण ज्योतिरावांच्या मनात काही वेगळंच होतं। मिस फेरार यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांना सामाजिक कार्य करावं असं वाटत होतं। सातासमुद्रापलीकडून ब्रिटिश स्त्रिया भारतात येतात, शूद्रादिशूद्रांची सेवा करतात, ते आपण गंमत म्हणून पाहावं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी नोकरी करावी। हे संवेदनशील आणि सृजनशील ज्योतिरावांना पटण्यासारखं नव्हतं। समाजाची परिस्थिती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांना अंतर्मुख करू लागली। आपण काहीतरी केलंच पाहिजे हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला आणि सामाजिक परिस्थितीला अज्ञान हा घटकच कारणीभूत आहे हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी ठरवलं की शूद्रादिशूद्र आणि सर्व स्त्रियांना शिक्षण देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी घेतला। या निर्णयास सावित्रीबाईंनी आनंदाने अनुमती दिली। सावित्रीबाई आणि सगुणाबाई या दोघी ज्योतिराव फुल्यांच्या कार्यामध्ये आनंदाने सहभागी झाल्या। शेतामध्ये मातीवर काडीने शिक्षण सुरू झालं। रोजची दैनंदिन दिनचर्या, व्यवहार यावर चर्चा होऊ लागली। तेच शिक्षण त्यांना पुढे जाण्यास कारणीभूत ठरलं। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्योतिरावांचं वाचन चिंतन थांबलेलं नव्हतं। मित्रांशी चर्चा सुरू होत्या। अशाच परिस्थितीमध्ये अमेरिकन मिशनऱ्यांची अहमदनगर येथे शाळा होती। त्या शाळेमध्ये मिस फेरार ह्या शिकवत होत्या। त्यांच्याशी ज्योतिरावांशी चर्चा झाली, विचारविनिमय झाला आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील एक नवीन क्रांतीला सुरुवात झाली। एक पाऊल पुढं पडलं आणि ज्योतिरावांनी महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली। सनातनांचे डोळे पांढरे होऊ लागले। एक स्वातंत्र्याचा किरण डोकावू लागला। ज्योतिरावांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्या भिडे यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली। त्याच वेळी सावित्रीबाई यांना त्यांनी अहमदनगरला अध्यापकाचा कोर्स करण्यासाठी अहमदनगरला पाठवलं। त्यांनी तो कोर्स करण्यास आनंदाने मान्यता दिली। एकदाही त्यांनी लांब आहे अशी कुरकुर वगैरे केलेली नाही। इकडे शाळा सुरू झाली, तिकडे त्यांचा अध्यापकाचा कोर्स सुरू झाला। त्यांच्याबरोबर दुसरा एक सखाराम गावंडे यांच्या पत्नी सरस्वतीबाई या सुद्धा तो कोर्स करण्यासाठी गेलेल्या होत्या। 6 महिन्यातच सावित्रीबाईंनी तो कोर्स पूर्ण केला आणि त्या पुण्यात परत आल्या। त्याच वेळी 1 नोव्हेंबर 1849 रोजी पुण्यातील सरकारी शाळेवर केशवराव भोवाळकर यांची शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली। त्यांच्याकडून सावित्रीबाईंनी कसं शिकवावं यासाठी शिकवणी लावली आणि आपलं शिक्षण आणखीन चांगलं करून घेतलं। यावरून सावित्रीबाईंची जिद्द आणि चिकाटी दिसून येते। सावित्रीबाईंनी शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर ज्योतिरावांनी शाळा काढल्यानंतर सनातनांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली। विद्या शूद्रा घरी गेली असे ते बोंब मारू लागले। स्त्री शिकली तर वाटोळे होणार यासाठी बोंबा मारून ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला विरोध करू लागले। पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही। त्यांचं काम त्यांनी जोमानं चालू ठेवलं। त्यांच्या शाळेमध्ये 6 मुलींनी प्रवेश घेतला। त्यामध्ये 4 ब्राह्मणाच्या मुली होत्या, 1 मराठ्याची मुलगी होती आणि 1 धनगराची मुलगी होती। मुलींना शाळेत पाठवताना
पालक वर्ग कुरकुर करत होता, पण सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी पालकांची मने चांगल्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न केला आणि पालकांची मनं वळवल्यामुळं मुलींच्या संख्येत वाढ होऊ लागली. यावरून त्यांना समजलं की आपलं काम एकदम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. कोणी कितीही विरोध केला तरी त्यांनी त्यांची जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न अखंडपणे चालूच ठेवले. अशा पद्धतीनं सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या अध्यापकाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणायला हरकत नाही. त्या खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण शिक्षिका तयार झाल्या. अशा पद्धतीनं सावित्रीबाईंनी जिद्द चिकाटी आपल्याला या कथेतून शिकवलेली आहे. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.